नमस्ते मित्रांनो, श्रेणी स्टेज विजापूर या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मी आज इथं कुंची शिवायचं होतं मला, तर कुंची शिवायला घेतलेले आहे 1 वर्षाच्या बाळासाठी. तर मी इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकच वापरले, कारण माझ्याकडे कपडा खूप जास्ती पण होता आणि थोडं कॉटन टाईप पण होता तो कपडा. त्यासाठी तुम्ही आतल्या साईडला अस्तर पण वापरू शकता किंवा कॉटन फॅब्रिक वापरलं तर खूपच चांगलं लहान मुलांच्या टोपड्यासाठी किंवा कुंचीसाठी. मी तर साधी सोपी अशी कुंची शिवायला घेतली आहे, कारण माझ्याकडं खूप वेळ नव्हता. मला बाहेर जायचं होतं हे टोपी द्यायला बाळाला आणि तसंच बाळाला बघून यायचं होतं. तर मी इथं फक्त आणि फक्त 15 मिनिटमध्ये एक कुंची शिवून रेडी केलेली आहे. 15 मिनटं पण लागलेली नसणार फ्रेंड्स. तर तेवढ्या फास्ट मी इथं गडबडमध्ये शिवून घेतलेले आहे. तर इथं वरचा साईड आता कंप्लीट व्हायला आलेला आहे. तर वरच्या साईडला स्टिच घातल्यानंतर वरचा भाग म्हणजे टोपीचा भाग इथं तयार झालेला आहे. तर कुणाला शिवायचं माहीत असेल तर आयडिया येत असणार मी इथं काय करून शिवायला लागले म्हणून. तर इथं खालच्या साईडनं ओपनच आहे कापड खालचं आणि वरचं, त्यासाठी मी त्या अनेक शिलाई घालून घेत आहे, म्हणजे ती चप्प बसू दे असं त्यासाठी. तर इथं मी मिडल पॉईंट करून खालच्या साईडनं टोपीच्या खालच्या साईडला मिडल पॉईंट केला आणि इथं 2 निरी टाकणार आहे, कारण डोक्याचा खालचा मानेजवळचा भाग थोडा बारीक असतो आणि डोकं मोठं असतं, त्यासाठी. बघू शकता इथं अशा प्रकारे बसेल ते. तर आता खालचा निरीचा भाग रेडी करून घेत आहे मी. इथं टोपीपेक्षा थोडं एक्स्ट्रा कापड एक 5 इंच किंवा 7 इंचपर्यंत एक्स्ट्रा कापड घ्यायचं आणि लेंथला आपणाला केवढं पाहिजे तेवढं ठेवून घेतल्यावर चालतंय, म्हणजे वरच्या टोपीच्या मापानुसार. तर इथं मी कट लावून हे पण कापड परतून घेत आहे. तर परतून घेऊन चारही साईडनं एक एक स्टिच घालून घेऊन सोडायचं, म्हणजे ते चप्प बसून सोडतो, कापड फुगत नाही त्यासाठी. अशा प्रकारे मी तिन्ही बाजूनं स्टिच घालून घेतलेले आहे. फक्त आणि फक्त 15 मिनटामध्ये स्टिच केलेली आहे फ्रेंड्स ही कुंची. खूप छान बनवून रेडी झाली. खूप मस्त दिसत होती, कापड पण छान होतं दिसायला. तर सगळं मी वरचं खालचं सेम घेऊन सोडले होते, कारण एक मोठा ब्लाऊज पीस होता त्याच्यामध्येच मी शिवून घेतलेले आहे. तर कडेला 4-4 इंच सोडून मध्ये सगळ्या नेरी भरून घेत आहे, म्हणजे थोडा एखाद्या वेळेला कापड जास्ती राहिलं तर बी साईडला असं नेरी करून घ्यायला येते म्हणून. आता इथं लावून बघते, थोडं जास्त आहे, तरी पण मी इथं मिडल पॉईंट करून टोपी जॉईंट करून घेते आणि शेवटी जॉईंट करताना एक नेरी घालून सोडते, म्हणजे करेक्ट होऊन सोडतं. इतकं फास्ट मी शिवले नाही कुंची, मी कधी पण असं फास्ट शिवलो नव्हतं, कारण मला जायचं होतं बाळाला बघायला त्यासाठी. तर इकडून पण एक स्टिच घालून सोडते. लास्टला एक नेरी करून सोडले की नाही खालचा वरचा भाग दोन्ही सेम होतात. तर अशा प्रकारे कुंची रेडी झालेली आहे, खूप मस्त बनवून रेडी झालेली आहे. तर ह्याला आता एक्स्ट्राचे दोरे कट करून बंद बांधायचे आहेत, म्हणजे नाडे करणार आहे मी. इथं ह्या ब्लाऊजचं कापड थोडं पण राहिलं नव्हतं, त्यासाठी त्यालाच थोडं मॅच होण्यासारखं गोल्डन कलरचं मी कापड घेतलेलं आहे इथं.
त्याची मी नाडी करत आहे. बघू शकता इथं नाडी पण करून व्हायला आली. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मी त्यात वरचेवर मोटिवेशन व्हिडिओ पण टाकत असते स्टिचिंगबद्दल. ते पण तुम्हाला ऐकायचं असेल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ हा आवडला तर तुम्ही नक्की लाईक करायलाच पाहिजे आणि कमेंट पण करा पुढचा व्हिडिओ कशावरनं पाहिजे. इथं बघा मी साईडला असं रफ करून घेत आहे बंद लावून. तर या साईडला एक, त्या साईडला एक बंद लावून मी रफ करून घेत आहे. तर निरीवरनं एक स्टिच घालणार आहे मी, म्हणजे आतलं कापड आहे ना ते पण चप बसतं. तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढं दाखवते. तर इकडं पण मी रफ करून घेत आहे. तर बघा अशा प्रकारे मी नॉट बांधले आणि आतल्या साईडनं पण बघा इथं बाहेरच्या साईडनं बघा किती छान दिसत आहे कुंची ही. मस्त आहे, मस्त तयार झालेली आहे. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.